एक खऱ्या अर्थाने एक सक्षम नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाला आपण निवडून वडोली निरेश्वर गावाची उमेदवार आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजा शिवछत्रपतींना या ठिकाणी नमन केलं जात आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज या विजयी सभेचा आणि भव्य सत्कार सोहळ्याचा आपण या ठिकाणी प्रास्ताविक या ठिकाणी जिल्हा परिषद 2026 या निवडणुकीत सौ विद्या रामकृष्ण वेताळ या भरघोस मतांनी आपण निवडून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच कोपर्डे हवेली गणाचे अमित पाटील हे थोड्या मतानं त्यांचा निसटता पराभव झाला तरीही त्यांचं वडोली गावच्या व कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या वतीनं हार्दिक स्वागत. तसेच वाघेरी पंचायत समिती गणाच्या सौ नीलम पिसाळ ताई यांचाही फक्त 42 मतानं निसटता पराभव झाला. त्यांचंही कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या वतीनं हार्दिक स्वागत. आदरणीय उपस्थित सज्जनो, आजच्या या विजय सभेत आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून मिळालेला हे अपूर्व यश फक्त निवडणुकीत विजय नाही तर आपल्या समाजाचा, आपल्या संस्काराचा आणि आपल्या स्वाभिमानाचा स्पष्ट संदेश आहे. या यशामागे आपल्या प्रतिनिधी रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने, प्रामाणिक प्रयत्नांनी आणि जनतेशी अविस्मरणीय विश्वासाची मोठी भूमिका आहे. सर्वांनी जोरात त्यांचं टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करायचं आहे. कराड उत्तर मतदार संघाने स्वाभिमान जपत आपल्या निर्णय क्षमतेने आणि प्रबल विचाराने रामकृष्ण वेताळ साहेब आणि सौ विद्या रामकृष्ण वेताळ विश्वास दाखवला. विरोधकांच्या मोठ्या ताकदीसही मंत्री, आमदार आणि पैशाचा जोरावर रामकृष्ण विद्या यांचे नेतृत्व थांबवता आले नाही. कारण यशवंत विचार, जनतेच्या हिताशी केलेली निष्ठावंत कामे आणि घराघरात पोहोचवलेले संदेश हेच आपल्या विजयी बनवणारे ठरले. सौ विद्या वेताळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत जनतेपर्यंत संपर्क साधला. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात लोकांना विकासाचे संदेश दिले. त्यांच्या या प्रयत्नामुळे मतदारांनी आपले मत विचारपूर्वक दिले आणि आपल्या गटाला ठोस विजय मिळवून दिला. या यशाचा परिणाम आपल्या समाजावर लवकर दिसणार आहे. शाळा, रस्ते, पाणी पुरवठा, न्याय, विकास आणि लोकशाही मूल्याचा विजय आहे. भविष्यात काही प्रतिस्पर्धी आपल्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु आजचा दिवस हे दाखवतो की प्रामाणिक मेहनत आणि जनतेचा विश्वास याच्या समोर कोणतीही ताकद टिकू शकत नाही.
शेवटी मी सर्व उपस्थितांना मनपूर्वक आभार मानतो. प्रत्येक कार्यकर्ता, मित्र आणि नागरिक ज्याच्या मेहनतीमुळे आज आपण कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून मिळवलेला विजयाचा साकार केले, त्याचे अभिनंदन करतो. आपण सर्वजण मिळून पुढील काळात रामकृष्ण वेताळ आणि सौ विद्या रामकृष्ण वेताळ यांना पूर्ण सहकार्य देऊ. कारण या विजयाचा आजच्या दिवसापुरता नाही, तर आपल्या समाजाच्या भविष्यासाठी आणि प्रत्येक घरात स्वाभिमान राखण्यासाठी मिळवलेला एक उपक्रम आहे. रामकृष्ण वेताळ साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर बरंच काय आहे. या वडोली नियोजनमध्ये 2017 साली वडोलीत कोणताही कार्य न करता नव्हता. फक्त 4 मुलं उभी होती. गावातली लोक आमची टिंगल करायची. आज सर्व गावातल्या लोकांना कळलं असेल की रामकृष्ण वेताळ हे नेता नाही, तो आपल्या सगळ्यांचा साहेब आहे. त्यांच्या मार्फत आपल्या गावात बराच निधी आला आणि त्यांचं प्रेम आहे आपल्या गावावरती. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात 17 गावात ज्या दिवशी आपला 17 साली पराभव झाला, त्या दिवशी ठरवलं होतं की आपण लढायचं आणि ते आपण करून दाखवलं. तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो की 17 पासून आपण चंग बांधलेला 2026 ला आपलं स्वप्न साकार झालं. सर्व कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील सर्व आपण उपस्थित राहिला व तुमचं हार्दिक स्वागत करतो. व माझ्या तोंडून कुणाचं नाव राहिलं असेल तर मी क्षमा मागतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद रोहित दादा. भव्य नागरिक सत्कार आमच्या या रामकृष्ण वेताळ युवा मंच वडोली निळेश्वर या सर्व उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी केला जातो. अभिनंदन याच्या वतीने या ठिकाणी केला जातो. सन्माननीय अभिजित नाना पाटील त्यांच्या हस्ते देखील या ठिकाणी आमच्या या विजयाचे शिल्पकार माजी सरपंच दयानंद पवार यांच्या वतीने या ठिकाणी हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. दयानंद पवार यांच्या वतीने या ठिकाणी या मौलींचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. नवनिर्वाचित आपल्या कोपर्डी गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विद्याताई, त्याचबरोबर नाही, त्याचबरोबर देखील या ठिकाणी सत्कार होतो. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य सातारा ते खऱ्या अर्थानं बनी होते DJ आशिरे आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पहिलं चांगलं मांडलं अशा जिल्हा परिषद सदस्य तिथं लोक म्हणायची, हा तुम्ही आहे म्हणजे कमळ आहे, तुम्ही आहे म्हणजे कमळ आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला असंच झालं आणि त्यांना समजून उमजून सांगावं लागलं, अरे या वेळेला आपल्याला तिकीट मिळालेलं नाही आहे, भाऊंना तिकीट मिळालं नाही, भाऊंच्या बरोबर असणाऱ्या मंडळींना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळं नारळ आणि कबची हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह, या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करायचं आहे. या मतदारसंघामधल्या अनेक गावामध्ये खरं तर अटीतटीची लढाई झाली आणि हे चिन्ह सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला, अनेक मंडळींनी सहकार्य केलं आणि यातूनच खरं तर विद्याताई रामकृष्ण वेताळ भाऊंच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते 20 वर्ष ज्यांनी पेरणी केली ते खरं तर आज उगवलं आणि हा विजय निश्चित झाला. हा आनंद सोहळा आहे. या आनंद सोहळ्याच्या क्षणी आपण सर्वजण उपस्थित राहिला. थोड्याफार फरकाने करवडीची सीट नानासाहेब पिसाळ,
खरं तर 5 वाजेपर्यंत निकाल आपल्या बाजूनच होता. 1-2 गावं लागली. मी स्वतःच आत होतो आणि थोड्याफार फरकानं अगदी 50 मतं मोजून जर असती तर नानासाहेबांचे विजय म्हणजे निलमताईचा विजय होत होता. अमित नानाही त्यांच्या परीनं प्रचंड या ठिकाणी मताधिक्य घेतलं. कारण कोपर्ड्यासारखं गाव सह्याद्री कारखान्याच्या कुशीत वसलेलं, त्याची पाळंमुळं, सह्याद्रीची पाळंमुळं गावागावात आहेत. लढणं आणि जिंकणं फार कठीण आहे. अशा परिस्थितीत लढाईमध्ये झुंज देणारा हा कार्यकर्ता निर्ड्या छातीचा, मला कौतुक वाटतं. अशी माणसं समाजामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी यापुढं अमित नाना असतील किंवा भाऊंच्यावर प्रेम करणारी माणसं असतील, या कराड उत्तरच्या विकासामध्ये आपल्या सर्वांचं योगदान आहे. इथं बसलेला प्रत्येक जण लहान असो मोठा असो, सर्वांनीच या ठिकाणी या निवडणुकीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळं हा विजय निश्चित झालेला आहे. थोड्याफार फरकानं आपले जरी उमेदवार पडलेले असले तरी त्यांची झुंज फार मोठी आहे आणि या झुंजीमुळं आपल्याला हत्तीचं बळ मिळालं आहे. भविष्यात असंच आपण या रामकृष्ण वेताळ भाऊ यांच्या विचारावर प्रेम करावं, त्यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रेम करावं, एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर्वांनी. पिसासाहेब मतदारसंघामध्ये फार तिने कष्ट घेतलं आणि त्या कष्टाचं त्यांना ते चीज झालं नाही. त्यांना तिकीट कापलं. मी एखाद्या सभेत म्हणलं होतं, पैशानं मतं जिंकता येतात, मन हुरळून गेलेले जिंकता येत नाही. आणि ही परिस्थिती आता पुढे लोक बोलले, मी धुरीकरण करत नाही, थोडक्यात लोक बोलणार आहेत, मी जास्त बोलणार नाही. अनेक सभामध्ये बोललोय मी. फक्त रामभाऊची नीती चांगली आहे, राष्ट्रवाद आहे. एक लक्षात घ्या, आरएसएसचा कोड घालून या विजयादशमीला हा माणूस शिलंगणाला वंदन करतो. केवढं मोठं कार्य. एखादा तरी भेटला की मला सांगा, या आरएसएसचा ड्रेस घालून हा माणूस वंदन करतो विजयादशमीची, किती मोठं कार्य आहे. आणि ही साथ ठेवून भाऊ तुम्ही लक्षात ठेवा, माणसं मला जवळ नाही, वडनगरपासून माणसा जवळ आहे. तुम्हाला तिकीट आणण्याचं काम मी करणार. मेहसाणा जिल्ह्यातलं वडनगरपासून माणसा 4 किलोमीटरवर आहे. मी निश्चित करतो की तुमचं आमदारकी पद निश्चित आहे आणि तुम्हाला पक्षाच तिकीट पुढच्या काळामध्ये देणार, एवढं बोलतो. ओळख म्हणून निगडीचे मास्तर उभे होते आणि ते इलेक्शन मध्ये हार झाली. त्या पॅनेलची, विलास काकांच्या पॅनेलची हार झाली. पण हार झाल्यावर जेवण घालणारा माणूस मी तेवढा बघितला होता, एमके बोलत. त्यानं गावात जेवणाचा कार्यक्रम केला. मी विद्यार्थी, मला म्हणले सगळी पोरं घेऊन ये, सायकलीनं गेलो जेवाय. मग उंडाळकर काका, सगळी ज्येष्ठ मंडळी बसलेली. आता मी लांबडा असल्यामुळे मुंडकं दिसतच. तर तिथं मी गपचीप बसल्यावर काकांना जरा डाऊट आला की ही पोरा आज गप कसं आहे, कारण मी 5वी पासून काकांच्या ओळखी जाऊतो. तर काका म्हणजे, आणि मारुतराव ही लांबडं गप काय. तर म्हणले इकडे पुढं बोलल्यावर म्हटलं कावलं. तर म्हणले तू गप काय. तर म्हटलं मला कळणं झाले की आपण पडलोय जेवण कशा पाहिजे. तर त्या मास्तर, आता मी त्यांचा विद्यार्थी, त्याची माहिती होतं ह्याला इंग्लिश येत नाही. मग त्यांनी पेन आणि कागद घेतला आणि त्याच्यावर मला लिहून दिलं, इंग्लिश वाक्य मराठीत लिहिलं. ते वाक्य असं होतं की इलेक्शन इज नॉट सिलेक्शन बट रिलेशन. तर ती त्याचा अर्थ म्हणलं सर लिहून द्या, नाही तर वाचून काय करायचं. पुन्हा तो अर्थ खाली लिहून दिला की निवडणूक म्हणजे नेमणूक नव्हे, पण तुमचं किती लोकांशी नातं आहे हे कळतं. तसं भाऊ तुमचं नातं सिद्ध झालंय. एवढ्या पुढच्या बर का सगळ्या वावटळीतनं तुम्ही निवडून येणार का, तर येणारच ही मला 100% माहिती होतं. आणि मी आपल्या विरोधी पॅनेलच्या माणसांनी एका लग्नाला गेल्यावर सांगितलं होतं की तुमच्या वेळेला मी सांगितलं होतं जमतंय का तर जमतंय, पण आता सांगतोय भाऊंचं जमिवतोय का तर जमिवतोय. आणि मी तिथं सांगून आलो होतो. त्या कुसावळीच्या अलीकडे कुर्लेच्या मध्ये एक कार्यालय आहे तिथे. त्यामुळं भाव आता पुढची तयारी ठेवायची. विशेष म्हणजे सचिन नांगरे पाटील कुठं आहे. आपलं नाव नांगरे पाटील आहे, ही पदवी आहे. जरी हारलं असलं, माझं पोर हारलं असलं
तरी आपण इथनं पुढं जिद्दीनं चालू राहायचं आणि 29ला भाऊसनी आमदार करायचं का तर करायचं ही जिद्द पाहिजे. नाहीतर मध्ये आधी लय वाळवट लय विद्वानी तिची सांगायला तर ही असं आहे तसं काय नाही. भाव माझी भाव धरून चालायचं. जमतंय का तर जमतंय. त्यावेळेला 29ला एवढंच सांगतो मी थांबतो. धन्यवाद आमच्या कोपरडेवलीचे निर्भीड सन्माननीय व्यासपीठ आणि इथं जमलेले सगळे वेताळ साहेबांच्यावर प्रेम करणारे सगळे मतदार बंधू वगैरे. मी जास्त काय बोलणार नाही पण एवढं सांगतो आज आणि अमित नानाला आमच्या आणि निलम पिसाळचं मॅडमना जरा थोडं अपयश आलं. येऊ द्या. पहिला डाव भूताला साहेबांनी बी पहिला डाव भूताला दिला होता. आता येणाऱ्या पुढल्या ह्याच्यात कराडोत्तरमध्ये वेताळ साहेबांचं नाव सगळीकडे झालं पाहिजे एवढंच मी सांगतो. वेताळ साहेब असा माणूस आहे तुम्ही पूर्ण वजन घेऊन येताना त्याचं दिसला तरी वळगणार. डोक्यावर तुमच्या वज असणार तरी वळगणार. जो आपला माणूस आहे नावाने शहाक मारून बोलून घेणार. म्हणून सांगतो इथून पुढं वेताळ साहेबांच्या पाठीशी राहावा. मी अजितदादा गटाचा कराड तालुका उपाध्यक्ष आहे तरी पण मी वेताळ साहेबांच्या मागे राहिलो. माझा काही स्वार्थ नाही. मला कोणाची पैशाची नाही. तरी पण मी त्यांच्या साहेब मागे राहिलो का तर माणूस चांगला आहे. अजितदादांचं सुद्धा इथं स्वप्न होतं माणसं चांगली पाहिजे. राजकारणात माणसं चांगली पाहिजे. इथून पुढे सुद्धा त्यांना असं सहकार्य करा आणि येणाऱ्या 2029च्या वेताळ साहेबाशिवाय कुणाचं नाव नसलं पाहिजे. एवढं बोलतो मी थांबतो. आपण सर्वजण या विजयी उमेदवारांच्या संदर्भात या ठिकाणी सर्वजण जमा झालात त्याबद्दल मी वडोली निळेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि एक आपलं महाराष्ट्राचं देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. आणि भाऊ या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकी संदर्भात पहिल्यांदा भाऊ तुमच्यावर अन्याय केला. पक्षाने तिकीट कापली. हे नेतृत्व असं आहे की वयाच्या 21व्या वर्षी सुर्ली गावचे सरपंच झालेले आहे. तिथून त्यांचा संघर्ष चालू झालाय आणि ते कमळ फुलवण्याचं भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. परंतु भाऊंच्यावर अन्याय झाल्यानंतर काय होतं हे आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी दाखवून दिलेलं आहे. अमित नाना असतील, माझे मित्र हिंदराव पिसाळ नाना असतील, ह्या दोन मित्रांनी जसे शिवरायांना बाजीप्रभूंनी जशी खिंडीत साथ दिली तशी खाली खिंड लढवून भाऊंना प्रचंड मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मतदारांचं माता भगिनींचं मी अभिनंदन करतो. भाऊ या वडोली निळेश्वरमध्ये आम्ही पण बरेच वर्ष काम करतोय पण आम्ही एक चांगलं नेतृत्व म्हणून भाऊ तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. आणि इथून पुढे भाऊ 24/7 तुमच्या बरोबर आम्ही असणार आहे. आता भाऊ जास्त काय बोलणार नाही. बऱ्याच ठिकाणी बोललोय मी. सगळं सांगितलंय काय सांगायचं. आता फक्त आपल्याला भाऊ विकासाची कामं करायची. आम्हाला काय नको आता. आम्हाला रस्ता लाईट पाणी सगळं चालू आहे. आता इथं 20 लाखाचं लाईट थकीत आहे भाऊ. अशी अवस्था आहे भाऊ. आता आमची अपेक्षा आहे काय ग्रामपंचायत इमारतीचा 3रा मजला अपूर्ण आहे तो पूर्ण तुम्ही करावा. दुसरी गोष्ट लक्ष्मीच्या मंदिरासमोर भाऊ सभा मंडप ताई आपल्या ह्याच्यातून आम्हाला द्यावं अशी एक मी विनंती करतो. तसेच हिंदराव पिसाळ नानांचा थोडक्यात पराभव झालेला आहे. अमित पाटील यांनी बी चांगल्या पद्धतीने हे केलं आहे. भाऊ आमची एक अपेक्षा आहे की आमच्या गावातली 30 घरकुलं माघारी गेलीत ती भाऊ आणून देण्याचा प्रयत्न तुम्ही करावा एवढी विनंती करतो. त्या 30 लोकांचा तुम्हाला आशीर्वाद इथून पुढे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. भाऊ तुम्ही इलेक्ट्रिकमध्ये तुमचा व्यवसाय आहे. गेली 5 वर्ष स्टेट लाईटचे 70 पोल या गावात मंजूर आहेत. पण कुठं बसवायचे कुठं ठेवायचे काय करायचे काहीच कळणार. 5 वर्ष गेली अशीच.
ती पण काम पूर्ण करा भाऊ. तुमच्याकडे शेतकऱ्यांसाठी कृषी योजना आहेत, फार तळागाळापर्यंत शेतकऱ्यांना जे काही देता येईल ते तुम्ही द्यावं अशी मी विनंती करतो. तसेच महिला बचत गट आहेत, महिला बचत गटांना सुद्धा भाऊ आपण जेवढे सहकार्य करता येईल तेवढं करावं. भाऊ गेल्यावेळी ग्रामपंचायत निवडणूक झाली, काही 9-0 झालं नाही, 5-4 झालं. आता तुम्ही आमच्या माग आहे, आम्हाला 9-0 करायचं आहे अशी मी विनंती करतो. आणि जे भाऊ तुमचे जुने कार्यकर्ते आहेत, विक्रम पवार असतील, सुहास असतील, बरेच आहेत, पण आता जो फट्ट्या तुमच्या माग आहे, ताकद 4 म्हणून नका 400 आहेत. आता जवळजवळ निम्म गाव आम्ही केले, 80% गाव भाऊ आपल्याकडे. आणि विधानसभेला भाऊ तुम्ही लढा, ह्याच्यापेक्षा जास्त ताकद तुम्हाला मिळणार आहे. आणि आता आम्ही जी कामांची मागणी केली भाऊ, ती कामं आम्हाला द्या, करावी ती एवढी विनंती करतो. आणि ताई तुमचा प्रचंड मताने विजय झाला त्याबद्दल या वडोली नरेश्वर ग्रामस्थांच्या वतीने तुमचा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझे उपसरपंच सर्वांनी दयानंदजी पवार. मी सौ नीलम हिंदूराव पिसाळ, अपक्ष उमेदवार. वडोलीच्या मतदार बंधू भगिनींचं मी आभार मानते की मला माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जिंकली, कामाचा माणूस हरला, पैसा जिंकला. मी एका शिवभक्ताची बायको आहे, त्यामुळं महाराजांचा विचार खचून जायला शिकवत नाहीत, तर जिद्दीनं उभं राहायला शिकवतात. त्यामुळं न खचून जाता मी पुढच्या इलेक्शनसाठी हे करणार की जिद्दीनं उभं राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नीलमताई नक्कीच मोडून पडला संसार, पण मोडला नाही कडा, पाठीवरती हात ठेव. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, बाळूमाच्या नाव, सिद्धनाथाच्या नाव. आदरणीय व्यासपीठ, सर्वांच्या आता नावं घेणं वेळ नाही, 10 वाजले, सर्वांना भुका बी लागल्यात, त्यामुळं भाषणं प्रत्येकाची थोडक्यात होणार आहे. ती आपण आत्ताच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सगळे आपले उमेदवार होते आणि आपल्या या रामकृष्ण मेहता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवली आणि स्वाभिमानाने लढवली, ती आपण जिंकलो. दबाव अनेक ठिकाणचा होता, पण दबावाला कुठलंच कोण बळी पडलं नाही. आणि भले आज नीलमताई पिसा असतील किंवा मी असेल, आम्ही या ठिकाणी निवडणुकीसाठी उभं राहिलो आणि थोडक्या मतात आमचा पराभव झाला, पण विरोधकांनी मी काळाचं बंद झालं. आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. त्यांनी एक दोघं भेटली, पण मान्य केले की तुम्हाला तुमचा पराभव मान्य झालाय आणि तुम्ही कामाला लागलाय. मी त्यांना एकच म्हटलं, आमचा पराभव नाही झाला, आमचे मार्गदर्शक नेते रामकृष्ण मेहता साहेब जिंकले तेव्हाच आम्ही जिंकलो. आणि आमचे वाघेरे गटाचे जे उमेदवार आहेत नीलमताई पिसाळ, त्यांचं तर तुम्हाला माहितीच आहे, नानासाहेब पिसाळ. आमच्या दोघांचं बी नाव नानाच आहे, त्यामुळे कामाचं सांगायचंच नाही की आमच्या कामाचं काय आहे, आमचं कामच बोलतं. कोपर्डे गटात मी आमच्या कोपर्डे हवेली गावात 106 मताचं लीड घेतलंय. लोकांनी माझं काम बघितलं, माझ्यावर प्रेम केलं आणि मला कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन करून मतं दिली. त्यांचं मी उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि ज्या राहिलेल्या 6 गावात असतील, मग ते शिरवडे असेल, शापूर असेल, पिंपरे असेल, यशवंतनगर असेल, नरशा असेल, उत्तर कोपाडे असेल, यांनी या ठिकाणी मला भरघोस मताने मतं दिली. त्यांचंही मनापासून आभार आहे. कारण चूक माझीच होती की मी 4 महिन्यापूर्वी प्रचार लागायला पाहतो, पण काय झालं, गावाचं राजकारण असताना मला बाहेर पडता आलं नाही. मला सांगितलं गेलं की तुला तिकीट मिळणार आहे, मिळणार आहे, मिळणार आहे. सर्वे तुझं नाव आहे, सर्वे बिर्वे काय नसतो. वाघेरी गटात बघितलं, जे इंटरव्ह्यूला नव्हते तेच तिकीट घेऊन आले ना. आम्ही आपल्या इंटरव्ह्यूला गेलो फाईल घेऊन आमच्या कामाचे, हे घ्या ती घ्या.
पण तसं काय होत नाही. सर्वे बिर्वे फेल आहे, सगळं ह्याचं काम आहे. ते असलं की सर्वे सगळं होते ओके मध्ये. पण या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला न्याय मिळवून आणि या व्यासपीठावर बोलण्याचं काम, या व्यासपीठावर बोलण्याचं न्याय देऊ शकतो फक्त हाच माणूस, रामकृष्ण मेहता साहेब, आपले मार्गदर्शक आणि 2029 चे आमदार. अनेक जण आम्हाला ते म्हणत होते की तुमचं मग त्यांना वाटायचं की भाऊंचं काय जमणार नाही, ह्यांचं बी काय जमणार नाही. पुढचं भविष्य काय, पुढचं भविष्य आहे समोर. आणि येणाऱ्या काळात अनेक ठिकाणच्या निवडणूक येतील, त्याही आपण भाव आम्हाला तुमचे पाठिंबा त्या ठिकाणी पण पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो या व्यासपीठावर, आम्ही तुम्हाला कधीच सोडणार नाही. 2029 चा आमदार आम्हीच करणार. आम्ही तुमच्या पाठी सर्व जनता राहणार. या ठिकाणी संदीप बाबांनी सांगितलं मगाशी 17,033 मतांनी साहेब निवडून येणार. संदीप बाबा तुम्ही लीड कमी सांगितलं. आता 53,000 मतं मायनस आहे. ती कुणाच्या आहे ती मी सांगणार नाही, लोकांना माहित आहे. आणि 53,000 मतं आज भाऊंच्या मागे आहेत. 5 वर्षात भाऊ इतकं करतील की 51,000 मतांनी भाऊ लीडवर असतील काळ उत्तर मध्ये. आणि या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे. पण भाऊ आपण आम्हाला या जिल्हा परिषद गटात भाऊंच्याकडे किती निधी पडतो येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल. भाऊ काय माणूस आहे, ती काय चीज आहे. मग असे व्यासपीठावर बसलो, भाऊंचं गाव सुरले, पण भाऊने बसता बसता 50 लोकांची नावं घेतली. तू इथं बस, तू इकडे बस, तिकडे बस. अजून काय पाहिजे. नावागणेश ओळखणारा माणूस फक्त एकमेव म्हणजे आपले नेते मार्गदर्शक रामकृष्ण मेहता साहेब. त्यामुळे प्रत्येकाला न्याय देणारा माणूस फक्त रामकृष्ण मेहता साहेब आहे. ती कारण मला तिकीट नाही मिळत आणि आपल्या भाऊंना बी नाही मिळत, निलमताई पिसांना बी नाही मिळत. पण भाऊंच्या मार्गदर्शकाने आपण निवडणूक जिंकली आहे आणि 2029 ला बी आपण भाऊंना आमदार कोणतीही निवडणूक जिंकणार आहे. फक्त मग आमचं वडील म्हटलं कुठल्याही आश्वासनाला बळी पडू नका. आता येतील तुमच्यापाशी, ही देतो ती देतो, असं करतो तसं करतो. कुठल्याही आश्वासनाला बळी पडू नका. हाय आता आपण सुखी आहे. कारण मी तुम्हाला सांगतो व्यासपीठावर, मी स्वतःचा फायदा राजकारणात कधी केला नाही, करणार बी नाही. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, सदस्य निवड झाल्या तेव्हा पण लोक म्हणत होते की अमित पाटील नौका आहे काय. पण आज लोक ज्यांनी मला मतं दिली नाही ती मला येऊन सांगते अमित नाना आमची चूक झाली, पण भविष्यात तू उभा राहा, तुला मत देणार म्हणजे देणार. आणि त्यावेळी आता त्यांनी आम्हाला या ठिकाणी निवडणुकीत त्यांनी मतं दिली आणि मला सांगितलं फोन करून, नाना मागल्या वेळी आमची चूक झालेली, पण तू ग्रामपंचायत झाला, आता पंचायत समिती आम्ही करणार, तुला मतदान देणार. आणि त्यांनी लीडवर दावलं की अमित नानाच्या मागे आम्ही आहे. आणि ग्रामपंचायत लढत असताना सर्वांना माझी एक विनंती आहे, येणाऱ्या काळात ग्रामपंचायत निवडणुका असतील, आपण अशा उमेदवार निवडून द्या ते लोकांचं काम करणे असेल. मी आज या व्यासपीठावर सांगतो, मी 5 वर्षात फक्त 3च मीटिंग बुडवलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या. प्रामाणिक सांगतो. मला क्लार्कांचं एक म्हणले की सही करताय का मागणी, मी म्हटलं नाही. 200-300 हप्ता मिळेल म्हणून मी सही करणार माणूस, मी प्रामाणिक काम करणार आहे. मी जेव्हा हजर असेल तेव्हाच माझी सही असेल. हाजरी मास्टर जाऊन कधी पण बघा, 3च सभेला मी नाही तर तिथं गैरहजर आहे, ऍबसेंट आहे. चिठ्ठी आली त्यामुळे थोडक्यात बोलतो. फक्त सांगण्याचं एक तात्पर्य आहे, येणाऱ्या काळात निवडणुका असतील तर लोक चांगली काम करणारे निवडा. त्या लोकांना काम करण्याची इच्छा असेल, भले त्याकडे पैसा नसेल, पण तो माणूस 24 तास तुमच्या बरोबर संपर्कात राहू शकतो. तो माणूस संपर्कात असला की काम करू शकतो. अशा माणसांना आपण भविष्यात बी संधी द्या. आणि या ठिकाणी वडूळकरांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी विजयाची सभा वडूळीत घेतली आणि रेकॉर्ड ब्रेक केलं. खुर्च्या पूर्ण भरलेल्या आहेत, एक खुर्ची मुकी नाही. आणि आपल्या विजय उमेदवारांना मी शुभेच्छा देतो, विद्याताई वेतांना, की आपण पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि तुम्ही आता जिल्हा परिषद सांभाळायचं आहे, कारण भाऊंना काळ उत्तर सांभाळायचं आहे. त्यामुळे तुम्ही हे 17 गावांची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. आणि भाऊंना 186 गावं आहेत, 186 गावं आहेत, ती भाऊंच्या पाठीच्या आहेत. त्यामुळे भाऊंना या 17 गावात तुम्ही गुंतवून ठेवायचं नाही, इथं दाखवायचं आहे की भाऊंचा आशीर्वाद आहे. त्यामुळे किती कामं होतील, कारण भाऊंना या ठिकाणी उत्तर पिंजायचं आहे आणि 51,000+ मतं निवडून यायचं आहे. त्यामुळे भाऊंना या ठिकाणी उत्तरमध्ये काम करण्यासाठी संधी मॅडमनी द्यायची आहे. मॅडमना माझी विनंती आहे
की तुम्ही या ठिकाणी 17 गावात चांगली कामगिरी करणार आहे, त्यात काही शंका नाही. पण असा विकास करायचा आहे की येणाऱ्या काळात कोणीच करू शकत नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहे, होतो आणि राहणार, हे आमचं वाक्य आहे. आम्ही असं निलमताई पिसा असतील, नानासाहेब पिसा असतील, आम्ही प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला संधी देतो आणि प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाच्या मागे राहतो. रामकृष्ण मेहता साहेबांच्या पाठीशी मी गेले 7-8 वर्ष झालं आहे आणि इथून पुढे मी भाऊंच्या पाठीमागे आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमित दादा. आणि यानंतर आपल्या सर्वांचे लाडके कोपर्डे हवेली गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य बोलतात. हात वरती जोरदार टाळी सर्वांनी विद्याताई रामकृष्ण वेताळ यांच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझी मानवंदना, व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेले तमाम माझे मतदार बंधू भगिनी, तुमच्या सर्वांची मी ऋणी आहे की या तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही एवढ्या प्रचंड मताने विजयी करून दिलं आणि हे संविधानिक पद मला मिळवून दिलं. हे विजय फक्त माझ्या एकटीचा नाही तर कोपर्डे हवेली गटातील सर्व जनतेचा आहे. हा विजय सर्व जनतेचा आहे असं मी म्हणते, कारण की येथील प्रत्येक कार्यकर्त्यानं, प्रत्येक व्यक्तीनं आपलं चिन्ह घराघरात पोहोचवलं आहे. त्यामुळेच हा विजय आपल्याला संपादन झालेला आहे. येणाऱ्या 5 वर्षात, आता तर आपण तळागाळात पोहोचलोच आहे, त्याचा काही विषयच नाही, पण येणाऱ्या 5 वर्षात आपला विकास तळागाळात न्यायचा आहे. हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे गाव पातळीवरील सर्व कामे आणि तुमच्या काहीही वैयक्तिक समस्या असतील त्या नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मला तुमच्या सर्वांची गरज आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी आता जसं खंबीर उभं राहिलात तसंच तुम्ही येणाऱ्या विधानसभेसाठीच्या तयारीसाठी खंबीर उभं राहायचं आहे आणि आपल्या भाऊंचा विजयाचा गुलाल आणायचा आहे. मी जसं म्हणलं होतं ना पहिल्या सभेत की विजयाचा गुलाल आपलाच येणार, खरं झालं ना? तसंच आता आमदारकीचा विजयाचा गुलाल भाऊंचाच येणार. हे आम्ही आमच्या विकास कामात तर दाखवणारच, पण तुम्हीही दाखवून द्यायचं आहे सर्व जनतेला, कराड उत्तरला. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विद्याताई. नक्कीच एक नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण दिलेलं आश्वासन खऱ्या अर्थानं आपल्या भाऊंच्या पाठीशी उभं राहून आपण या ठिकाणी मनोगतातून सर्वांचं ऋण व्यक्त केलं. यानंतर त्याचे शेतकऱ्यांचं कैवारी एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. मुलुक मैदानी तो सर्वांनी सचिन अबा नलवडे बोलतायत. एकदा हात वरती जोरदार टाळी सचिन अबांसाठी. सगळ्यांनी रेटले. खरं तर आज या कोपर्डी जिल्हा परिषद गटाच्या विजयी उमेदवार विद्याताई वेताळ यांच्या सत्कारानिमित्त वडलीत आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्व मतदार बंधू, खरं तर वेळ झालाय, 10 वाजायला आलेत हे मला पण दिसतंय. पण मी कोपर्ड्याच्या सभेत पण बोललो होतो, 10 वाजले तरी तिथं ही गर्दी तशीच होती आणि भाऊ आज विजयी सभा आहे तरी पण ही गर्दी अशीच आहे, कुणी आले. प्रत्येक सभेमध्ये भाऊंना तिकीट नाकारल्याचं प्रत्येकाला दुःख होतं. त्यावेळी प्रत्येकानं आवाहन केलं होतं, आज तुम्ही अपक्ष असला तरी ही जनता तुमची पक्ष होणार आहे आणि मला खरंच तुमचं सर्वांचं अभिनंदन करायचं आहे. तुम्ही पक्ष म्हणून भाऊच्या पाठीशी उभा राहिला आणि आज आपला माणूस आज जिल्हा परिषद मध्ये पाठवला. निकालाचा दिवस होता, निकाल वर खाली होत होता कोपर्डी जिल्हा परिषद गटातील. अगदी नीलमताई असतील, अमित नाना असतील, निकाल वर खाली होत होता. आम्हाला समजलं की विद्याताईंची सीट एकदम म्हणजे जिंकणार आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांचे फोन आले. सैदापूरमध्ये थोडं आमचं कमी जास्त झालं,
आम्ही तिथपर्यंत पोहोचलो, आम्हाला वाटलं साहेब पण येतील, कारण सगळ्या आपल्या तिन्ही शिटा लागतील असं समजलं. थोड्या वेळानंतर असं समजलं की थोड्या मतानी आपल्या सीट गेल्या. मला कौतुक एवढं करावं वाटतं, आपली पत्नी निवडून येऊन सुद्धा माझा कार्यकर्ता हरला म्हणून भाऊनी आपल्या अंगावरती गुलाल घेतला नाही. भाऊंच्या डोळ्यात पाणी होतं. खरं तर गड आला पण सिंह गेला. भाऊ थांबले. कार्यकर्त्यांचा उत्साह होता. कार्यकर्ते म्हणत होते नाही भाऊ, हा जल्लोष झालाच पाहिजे. 10 वाजले 11 वाजले तरी भाऊनी गुलाल घेतला नव्हता. शेवटी अमित नाना आले आणि हिंदूराव नाना आले. त्यांनी सांगितल्यानंतरच कार्यकर्त्यांनी त्यांच्या कपाळाला गुलाल लावला आणि हा लावलेला गुलाल 2029 साली आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि 2029 साली सुद्धा आपल्याला हा गुलाल भाऊंच्या वरती आणि आपल्या सगळ्यांचा कराड उत्तरचा स्वाभिमान म्हणून जपायचा. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही पाहिलं, ग्लास काका उंडाळकरांच्या नंतर एक नेता असा मला दाखवा जो कार्यकर्त्याचं नाव घेतो हात मारून सांगतो तू इथं बस तिथं बस. आहे कुठं नेता? हा माणूस आपणाला एवढ्यासाठीच वाटतो की तो कार्यकर्त्याला नावानिशी ओळखतो. आज जास्त काय कुणावरती मी बोलणार नाही, पण जर या कराड उत्तरचा स्वाभिमान आपल्याला जपायचा असेल, आपला माणूस म्हणून जो आपणाला आपला वाटतो त्याला जर मोठं करायचं असेल, तर येणाऱ्या 4 वर्षामध्ये आपल्याला आपल्या माणसाचा हात बळकट केलं पाहिजे. भाऊंच्या माध्यमातून या आत्ताचं जे पद मिळालं आहे त्याच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये असेल किंवा कराड उत्तरमध्ये असतील, विकासाची गंगा नक्कीच आणतील. येत्या या 4-5 दिवसामध्ये खूप लोकांचे फोन आले, भाऊ पुढं काय करायचं. प्रत्येक जणाच्या मनामध्ये एक हुरहुर आहे. आपणाला पक्षानं तिकीट नाकारलं, तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून जनता हीच भाऊंचे पक्ष झाला आणि हा विजय मिळाला. मला या कार्यकर्त्यांना एवढंच सांगायचं आहे, जो भाव निर्णय घेतील तो आपल्याला सर्वांना मान्य असला पाहिजे आणि तो निर्णय हा तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी असेल. मी जरी घटक पक्षात असलो तरी एक व्यक्ती म्हणून मी रामकृष्ण वेताळ साहेबांच्या वरती प्रेम करतो आणि ते प्रेम कायम राहील. तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्याशी सर्व ही लोक कटिबद्ध असतील. मी विद्याताईंना त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व इथल्या मतदारांच्या वतीनं शुभेच्छा देतो. नीलमताई आणि अमित नाना, तुमचा जरी थोडक्या मताने पराभव झाला असला तर तुम्ही खचून जाणारी माणसं नाही. तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये असेल, आपल्या विभागामध्ये असतील, भावना तुम्ही शब्द टाकावा आणि ती कामं त्यांच्या माध्यमातून करून घ्यावीत. ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील. माझ्याबरोबर असलेला माझा मित्र सचिन, त्यांनी सुद्धा चांगली लढत दिली. इथं असलेला दिनेश, त्यांनी सुद्धा चांगली लढत दिली. आपले वकील साहेब असतील, हा प्रत्येक माणूस आज एक विचार घेऊन जगणार आहे आणि 2029ला इथे आपला वाटणारा माणूस आपल्याला निवडून आणायचा आहे. एवढंच बोलतो. जास्त वेळ झालाय, चेहरा बघितले की समजते, बोलायचं आहे, पण काय आता विजयी सभा आहे त्यामुळं भाऊ जास्त काय बोलणार नाही. यानंतर भाऊ बोलतील. आपण रामकृष्ण वेताळ साहेबांचे हात बळकट करूया आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आपला माणूस या सभागृहात पाठवला. त्याबद्दल आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आपण स्वागत करूया या विजयाचे शिल्पकार आणि भावी आमदार सर्वांनी रामकृष्ण वेताळ साहेब म्हणतात हातवरती जागाताई सन्माननीय रामकृष्ण वेताळ साहेबांसाठी. बराच वेळ कार्यक्रम झालेला आहे. दहाचा कार्यक्रम संपायला पाहिजे होता, परंतु थोडा उशीर झालेला आहे. मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मी 10 ते 15 मिनिटच बोलणार आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. व्यासपीठावर सगळीच तोलामोलाची माणसं आहेत, परंतु या व्यासपीठाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावरची सर्व मंडळी, प्रामुख्यानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून ज्यांनी ज्यांनी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका लढल्या, ते असे सगळे माझे बिनीचे शिलेदार आणि व्यासपीठावरची सर्व मंडळी, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले कोपर्डे जिल्हा परिषद गटातल्या आसपासच्या परिसरातले सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, खास करून माझ्यावरती सातत्याने प्रेम करणारे माझे युवक बांधव, मित्र आणि मगाशी 7:30 पासून जवळपास बसलेले माझ्यावरती सातत्याने प्रेम करणारे माझे सगळे पत्रकार बांधव, अनेक वक्त्यांनी याची विजयाची सभा गाजवली. खर तर इलेक्शन झाल्यावरती लोक जमवणं खूप अवघड असते. इलेक्शन मध्ये लोकांच्यात एक करंट असतो आणि तो करंट प्रत्येक सभेमध्ये आपल्याला दिसत होतात. एक सभा झाली, दुसरी सभा झाली, तिसरी सभा झाली, चौथी सभा झाली, परत आपले सगळे जवळपास आभार दौरे सगळ्या गावात झाले. परंतु कार्यकर्त्यांची मागणी होती, या ठिकाणचे आमचे 2-4 कार्यकर्ते, 5-6 जणांचे मत होतं की भाऊ, वडोलीत आपली सभा झाली नाही, आपली विजयाची सभा वडोलीत घ्या, म्हणून आपण ही विजयाची सभा या कोपर्डे जिल्हा परिषद गटाची घेतली. वडोली सारखं एक सातत्याने प्रेम करणारं गाव आहे, म्हणून खऱ्या अर्थानं आपण इथं विजयाची सभा घेतली. अनेक वक्त्यांच्या मार्गदर्शनामधून झालेल्या इलेक्शनचा आपण ओहापोह सगळ्यांनी केला. माझ्या सहित अनेक कार्यकर्त्यांच्यावरती अन्याय झालेला आपण इलेक्शनच्या काळामध्ये आपण सगळ्यांच्या समोर मांडला. आजही काही कार्यकर्त्यांनी झालेल्या परिस्थितीची ओहापोह आज या ठिकाणी केली. परंतु मित्र, आपला विजय हा फक्त आपल्या जिल्हा परिषद गटापुरता मर्यादित न राहता, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघापुरता न राहता, सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता, या विजयाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर झाली. आणि ही चर्चा करण्यामागे किंवा ही चर्चा घडवून आणण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मोलाचं योगदान आहे. 9 तारखेला निकाल लागला, त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आपले पराभूत झाले. परंतु राजकारणामध्ये विजय कोणी मिळवला, पराजय कोणी मिळवला, त्याच्यापेक्षा लढला कोण, ह्याला अनन्यसाधारण महत्व असतं. मी काय करणार आहे, मी कसली मदत करणार आहे, याचा अजिबात न विचार करता या ठिकाणी मी अपक्ष म्हणून मी पुढे चाललोय. कुठली पार्टी नाही, पक्ष नाही, कुणी पाठीशी नाही, तरी पण साधारण कार्यकर्ते आपल्या प्रपंचाचा विचार न करता, आपल्या राजकीय करिअरचा विचार न करता, अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझ्या शब्दाखातर अर्ज भरले आणि त्यांनी निवडणुका लढल्या. त्यामध्ये कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये अनेक कार्यकर्त्यांना भेटण्याचा योग आला. मी गावोगाव गेलो, घरोघरी गेलो, आपले उमेदवार गेले. सातत्यानं उरलेल्या 7-8 जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्यानं इकडे सचिन नांगरे असेल किंवा त्याची खालची टीम असेल, पलीकडे तिकडे कुलदीप अण्णा, तिकडे सोमनाथ चव्हाण आणि काय कार्यकर्ते त्यांची टीम असेल, उमरज मध्ये अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करणारा ऍडव्होकेट महादेव साळुंके असेल, किंबहुना तिकडे नयन पैलवान आणि त्यांची टीम असेल, माझा सातत्यानं प्रेम करणारा बने असेल, किंबहुना कराड उत्तर मधल्या अनेक जिल्हा परिषद गटामध्ये अनेक कार्यकर्ते. मी काय मदत करणार, काय करणार हे माहिती नसताना सुद्धा
भावांचा शब्द आहे म्हणजे आपण निवडणूक लढवायची आणि ते त्यांनी सामर्थ्याने लढवली आणि लोकांना दाखवलं आम्ही बी कार्यकर्ते काय कुणाला कमी नाही. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आपल्याला मानायचं. कोपडा जिल्हा परिषद गटाचा निकाल आला आणि त्या ठिकाणी आपल्या दोन्ही उमेदवार खालचे पराभूत झाले. अनेक कार्यकर्ते उत्साहाने आले. इथले वैभव होता, विक्रम होता, अनेक 2-3 कार्यकर्ते, सुहास होता. बा आपण गुलाल उधळायचा गुलाल उधळायचा. मी त्यांना खवळलो, म्हटलं नाही जमणार. ज्या वेळेला माझा सामान्य कार्यकर्ता पराभूत होतो त्यावेळेला मी माझ्या अंगावरती गुलाल घेणार नाही असं मी सांगितलं. त्यावेळेला बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटलं की भाऊ आम्हाला नाराज करतायत. अनेक लोकांची इच्छा होती, परंतु मी माझ्या विजयामध्ये आनंद व्यक्त करणारा कार्यकर्ता नाही. किंबहुना माझी बायको विजय झाली म्हणून आनंद व्यक्त करणारा कार्यकर्ता नाही. मला या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या सामान्य कार्यकर्त्याला विजय मिळाला पाहिजे, सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या सामान्य कार्यकर्त्यांना हा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातला गाडा हाकला पाहिजे. हा उदात्त भाव घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना नैराश्य किंवा नाराजी त्यावेळेला आपल्याला पत्करावी लागली. रात्री 9:30 वाजता काही लोक आली आणि माझ्या अंगावरती गुलाल टाकला. मला तो गुलाल घ्यावा लागला. परंतु माझं आजही मन सांगतंय की एवढ्या विजयानं आपण हुरळून जाऊन चालणार नाही. ही लढाई आपल्याला पुढं अजून मोठ्या तयारीने करायची आहे. निश्चितपणे तुम्ही या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अपक्षाला उमेदवारांना मतं दिली. 1733 कमी मतं नाही. अनेक जिल्ह्यातल्या नेत्यांनी, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी माझं अभिनंदन केलं की भाऊ काय नेते म्हणले ये तो फाइटर है, फाइटर को कोई रुकवा नहीं सकता. असे नेते मला म्हणले. ही हिंमत कुणामुळे आली? ही समोर बसलेल्या तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळे माझ्यामध्ये हिंमत आली. विजय झाला. भविष्याच्या काळामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं. अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चिंता आहे. भाऊ काय निर्णय घेणार, भाऊंचं काय दिशा असणार, भाऊ कसं करणार, आपल्या विकासाचं काय. मी विजयाच्या किंबहुना प्रचाराच्या सभेतनी सुद्धा तुम्हाला सांगितलं की विकासाची चिंता तुम्ही करू नका. विकास काय असतो हा सातारा जिल्ह्यामध्ये हा जिल्हा परिषद गट यशस्वी कसा करायचा असतो ते मी तुम्हाला दाखवतो. फक्त आपल्याला कराड तालुक्यातला कोपड जिल्हा परिषद गटातलाच विकास करायचा नाही. आपलं मिशन आहे या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा गेली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला काम मिळालं पाहिजे, प्रत्येक माता भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक माझ्या युवकाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आपण काम करायचं आहे. काय कार्यकर्ते म्हणले की झडपी तो अभी झाकी है, झडपी झाकी है, विधानसभा अभी बाकी आहे. अनेक जण मला म्हटले इथं आले की प्रचाराला यांची धडपड 3ऱ्या नंबरची चाललेली आहे. आता 3ऱ्या नंबरला कोण गेलं तुम्ही पत्रकार बांधव बघा. तिसऱ्या नंबरला ज्यांनी आपल्यावरती टीका टिप्पणी केली ते 3ऱ्या नंबरला गेले. का तुम्ही 2 वेळा विधानसभा लढला, 40 क्रॉस नाही केली. किती केली नाही? 42. ज्या वेळेला कराड तालुक्यातल्या जनतेनं ठरवलं, रामकृष्ण वेताळ सारखे अनेक माझे सहकारी सवंगडी तुमच्या बरोबर आले, त्यावेळेला तुम्हाला 40,000 निवडून दिला मी. आणि तुम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये थैथाट घालून इथल्या कार्यकर्त्यांना चिरडण्याची भूमिका तुम्ही अवलंबली. परंतु इथला मतदार बांधव, इथला प्रत्येक कार्यकर्ता हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार जपणारा कार्यकर्ता आहे. हिंदुत्ववादी विचाराला जपणारा कार्यकर्ता आहे.
राष्ट्रप्रेम, देश, देव, धर्माला मानणारा कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्ता असल्या दंडीशाहीच्या भाषेला घाबरणारा कार्यकर्ता, हा सन्मानाने उठून उभा राहिला आणि त्यांनी करून दाखवलं. कोपड जिल्हा परिषद गटामध्ये इथल्या सामान्य कार्यकर्त्याच राज्य चालू शकतं, लक्षात घ्या. इथला सामान्य कार्यकर्ताच ठरवू शकतो इथला जिल्हा परिषदचा सदस्य कोण आणि इथला निवडून येणारा उमेदवार कोण. म्हणून विशेष अभिनंदन या गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, सगळ्या नागरिकांचे मला मानायचे. परवा कोणीतरी पालीमध्ये सभा घेतली. माधवराव, आपण अनेक वर्ष काम करतो, अनेकांना आपण प्रवेश दिले. जे आता याच घरात 2 शिरलेले आहेत, त्यांची इच्छा आहे की चांगल्या माणसाला चिमणीनं घरटं बांधलेलं आहे, तर ते चिमणीच्या घरात काय शिरले मी आता काय सांगत नाही, तुम्ही लिहायला याची काय लिहायचं. घरटं आम्ही गेली 20 वर्षात बांधलं, त्यामध्ये अनेक कार्यकर्ते माझे इथं बसलेले. पैसा बघितलाय, काय बघितलं नाही. कधी कधी पेट्रोलला पैसे नसताना, मी माझा जितेंद्र मोरे म्हणून कार्यकर्ता आहे, परवा त्याचा ऍक्सिडेंट झालाय. त्यानं सांगितलं, भाऊ मी विधानसभा झाल्या माझी मस इकली, कोंबड्या ऐकल्या. कार्यकर्ता भाजपचा कधीही कोणाला काही सांगत नाही. स्वतःच्या प्रपंचावर पाणी फिरवलं, पण जिद्दीनं पेटून उठला होता का या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे. अशा कार्यकर्त्यांनी ही पार्टी वाढवलेली आहे. हे कराड उत्तर मधलं हे घरटं बनवलेलं आहे. या घरट्यामध्ये काही मंडळी, परवाच एक कोणाला तरी उमेदवारी इथं दिली पंचायत समिती, काय धंदे त्यांचे, सगळे काळे धंदे. मी कधी बोलायचं माझी मन सुद्धा होत नाही. काळे धंदे, रॉयल्ट्या बुडवायच्या, धूळधान करायची, माझ्यावर काहीतरी बोलत होते तिथं. आता मला बोलायची इच्छा नाही, कोणी बोलला असतं तर मी बोललो नसतो. मला वाटलं कोणीतरी सांगाल ते काय बोलले होते ते. काय केलं, या पश्चिमेला गेला की सगळे डोंगर खाल्लेत, सगळे डोंगर खाल्ले. मी काय म्हणतोय की बाबा वैरी असावा डोंगराआड सुखी असावा. अरे पण तू काय बोलतोयस त्या सगळे, तू माझी काय का. मी ज्या वेळेला या माईकवर बोलेल, पत्रकारांच्या समोर बोलेल, तर त्यावेळेला तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, लक्षात घ्या. असं वाटतं का आम्ही सगळे बसलेले व्यासपीठावरचे समोर बसलेले आम्ही सुसंस्कृत कुटुंबातले कार्यकर्ते, आम्हाला आई वडिलांनी चांगली शिकवण दिलेली आहे. आम्हाला समाजातल्या चांगल्या घटकाला मदत करायची आम्हाला शिकवण आहे. परंतु कोणी जर काय बोलत असेल आणि आम्ही जर ते खपवून घ्यायचं म्हटलं तर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खराब असतो, हे आपल्याला सांगितलंय जुन्या माणसाने. अरे तू काय करतोस, 15 दिवस तू का आत होतास, तुला माहिती आहे का कशासाठी आत होतास. तू खोटा ठराव केलास त्या राजीच्या कोर्टात. हा, तू हिंद केसरी म्हणून फिरवतोस. अरे तू खोटा हिंद केसरी, आजपर्यंत मी कधी बोललो नाही. कसला हिंद केसरी, तिथं किती बसलेले पैलवान उठवून दाखवू आले का. तू सगळं खोटं केलंस. कुणाच्या जेव्हा केलंस, कुणाच्या जेव्हा केलं. अरे हा फट्ट्या होता म्हणून तू आज पंचायत समितीला इथं आलास. अनेक कार्यकर्त्यांना काय सांगितलं, जाऊन भाऊंचं माझं काय नाही बरं का, भाऊंना तुम्ही मत द्या. तू ज्याच्या घरात गेलास त्याला त्यावेळेला तुला भाऊचं नाव सांगितलं, हे भाऊच्या विरोधात त्या बोला तर आत येऊ नकोस. अनेक कार्यकर्त्यांना माझ्या फसवलं. याकूब फसवलं का नाही आपल्या कार्यकर्त्यांना, अशोकराव फसवलं का नाही. काय सांगितलं, भाऊला मत द्या. भाऊंचं आमचं काय नाही. अरे तू ज्या पार्टीत गेलास तिथल्या उमेदवाराची तरी बाजू घेतली का. जो जिल्हा परिषद राहिला तेव्हा आमचाच कार्यकर्ता आहे, आम्ही आमच्या बरोबरचा सवंगड आहे, त्याची सुद्धा तू बाजू सोडली. स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय करा. तुमच्या सगळे काळे धंदे, पण माझ्या मनामध्ये कधी वाईट कुचिष्टा नसते. मी कुणालाही काय बोलत नाही. पण तू इथं लोकांना फसवून आमचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला तू हरवलंस म्हणून दंड थापडतोय. अरे तो हरलेला नाही. आता परत एकदा या रिंगणात बघू बरं तुझ्यात हिंमत असली तर. खरा जर तू पैलवान असशील
तर उद्या राजीनामा दे, परत मी निलमला उभी करतो आणि हिंमत असेल तर निवडून दाखव. रामकृष्ण वेताळची तुझी गाठ आहे. लक्षात घे. माय पुढे आला की काय बी बडबडायचं, काही कुणावर टिपक टिप्पणी करायची, चांगल्या लोकांना बदनाम करायचं. माझं चॅलेंज आहे, चॅलेंज. एक व्यक्तीला जर मला सांगितलं ह्या माणसाने लपंगी आणि लबाडी केल्या, मी उद्यापासून राजकारण सोडून मी सगळ्यांना सांगतोय. एक व्यक्ती म्हटली या कराड तालुक्यातली, कराड उत्तर मधली, की रामकृष्ण वेताळ लपंगी आणि लबाड आहे, उद्यापासून राजकारणाला संन्यास दिन फुली मारेल. लक्षात घ्या. अरे आम्ही असे अनेक लोक बघितले, अनेक लोकांना मी मदत केली. मी कधीही तू चुकीचा आहेस बरोबर आहे बघितलं नाही. मला परमेश्वरानं शक्ती दिल्या की लोकांना मदत कर, लोकांची सेवा कर. माझ्या कुटुंबानं ठरवलंय की कुणी असू दे त्याला मदत करायची, सेवा करायची. मगाशी आमचा कामतीचा सचिन सांगतो, कारण सचिन वगैरे आमची कामतीचे लोक कायम येतात. अनेक लोक माझ्या समोर असतात, येतात. माझ्या खिशात नसलं तरी मी देतो. मगाशी कॉलेजची 10 पोरं आली, म्हणजे आम्ही एक इव्हेंट घेतलाय भाऊ तुमच्याकडे. कधी कधी असं होतं, माझ्या मगाशी ताकद टाकायला पैसे नव्हते, मी कोणाकडे घेतले, शंकर पाटलाला म्हटलं पैसे असले. मगाशी 4-10 पोरं आली, मी त्यांना 5,000 म्हणलं देतो, खिशात बघितलं 4च्या 4 देऊन टाकले. मी अंगावली कपडे सुद्धा काढून देणारा कार्यकर्ता, लक्षात घ्या. परमेश्वरानं मला भरपूर दिलेलं आहे. परमेश्वराची कृपा माझ्यावरती आहे. तुमच्या मायबाप जनतेने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. मग मी चुकीचं न करता एखादा माणूस शिंतोडे उडवतो ज्याची लायकी नाही, ज्याला मी माझ्या करगईला धरून राजकारणात आणला. काही लोकांना फसवून तू मतं घेतलीस आणि तू पालीच्या सभेत जाऊन शिंतोडे उडवतोस, हे बरोबर नाही. चांगलं काम करा, चांगलं वागा, लोकांची सेवा करा, लोकांना न्याय द्या, लोकांच्या पुढं सन्मानानं वागा. तुमची ताकद लोकांच्या सेवेसाठी खर्च करा. तुमची ताकद लोकांच्या सेवेसाठी खर्च करा. लोकांचे गळे घोटण्यासाठी ताकद शक्ती वापरू नये. हे लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपण मदत करायची असते, नागरिकाला प्रत्येक मदत करायची असते, प्रत्येक माता भगिनीला मदत करायची असते. म्हणून आपण सगळ्यांनी काम करायचं असतं. खर तर मला या व्यक्तीवरती बोलायचं नव्हतं, पण प्रसंग होताना मला बोलावलं. मित्र, हा विषय आपल्या सभेतलाच नाही. कुणाची टीका टिप्पणी करणे, कुणाला नालस्ती करणे आपली संस्कृती नाही. मी देव देश धर्मासाठी काम करणारा कार्यकर्ता. रस्ते झाले पाहिजेत, गटर झालं पाहिजे, चांगलं पाणी मिळालं पाहिजे, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, माझ्या माता भगिनीच्या हाताला काम मिळालं पाहिजे, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी सातत्यानं धडपडणारा कार्यकर्ता आहे. अनेक कार्यकर्त्यांना चिंता पडली असेल की इथं काय होणार आहे. तुम्हाला माहिती नाही, या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा डायरेक्ट आशीर्वाद आपल्या मागे. लक्षात घ्या. या जिल्ह्यात कुणाचीच हिंमत नाही रामकृष्ण वेताळाचा वार वाढवायची. लक्षात घ्या. आपले नेते सक्षम आहेत आणि नेता ज्या वेळेला खंबीर आपल्या पाठीशी उभा असतो त्यावेळेला काही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. विकास, मगाशी दयाभाऊनी सांगितलं, दयाभाऊ तुम्हाला 8 दिवसात ते 10 दिवसात लक्ष्मी मंदिराच्या पुढचा सभामंडप मंजूर केला जातो. पहिल्या डीपीडीसी मध्ये तुमचं स्ट्रीट लाईटचं जे 70 खांब आहे त्याचंही काम मंजूर केलं जाईल. चिंता करू नका. कोपर्ड्यातले असो विषय, या जिल्हा परिषद गटातला कुठलाही विषय असू दे, तो प्रामुख्यानं मार्गी लावण्यासाठी माझी 24/7 धडपड असेल. तुम्ही चिंता करू नका. सरकार हे विकासात्मक सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आपण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. काही निर्णय, मगाशी सचिन आबांनी सांगितलं की काही निर्णय मी तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच घेणार नाही निश्चितपणे. परंतु अनेक लोकांनी देव पाण्यात घातलेले आहेत.
सचिन आबा. मी पार्टीतनं बाहेर निघून जावं म्हणून अनेक लोकांनी देव पाण्यात घातले तहसील करतात. महादेवराव, एकाला विधानसभेचे डोहाळे लागले, विधान परिषदेचे, आणि एकाला अजून पुढच्या 24च्या विधानसभेचे डोहाळे लागले. एकाला काय वाटतंय, भाव उद्या या भाजपमधून निघून गेले की माझी विधान परिषद पक्की, आणि दुसऱ्याला वाटतंय भाव भाजपमधून निघून गेले की माझी पुढची तिकीट पक्की. ही भारतीय जनता पार्टीचं घरट आहे ना, ही माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बांधलेलं घरट आहे. ही कुठल्या चोरांच्यासाठी लपंग्याच्यासाठी घरट नाही. मी निश्चितपणे विचार करून तुमचा विचार घेऊनच निर्णय घेणार आहे. परंतु आपण थोडं थांबून चर्चा करून व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन आपण चांगला निश्चित विचार करू. परंतु या घरट्याला कोण जर गालबोट लावत असेल तर त्याला आम्ही माफ करणार नाही. आमच्याकडे 101 बडकर आहे, तर महादेव साळुंके आधी खाली कापी, इकडे सचिन आबा खाली कापी, आमचा सचिन नांगरे सुद्धा एक कापी आहे. अनेक कार्यकर्ते गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्ही घडवले. मी कार्यकर्ता म्हणत नाही, माझे सवंगडे, माझे ज्याच्याशी संबंध आहे या सगळ्यांशी माझे इथं बसलेल्यांशी पारिवारिक संबंध, किनू दादा, पारिवारिक संबंध आहे. मी माझ्या जीवनामध्ये मी नेता आणि तुम्ही कार्यकर्ता असा विशेष कुठं ठेवलेला नाही. मी माझ्या पत्नीवरती आई म्हणून प्रेम करतोय, बायको म्हणून प्रेम करतोय, बहीण म्हणून मी प्रेम करतोय. या मतदारसंघातल्या सगळ्या माता भगिनी माझ्या बहिणी आहेत. इथं बसलेले ज्येष्ठ नागरिक आले नाहीत, जे मतदारसंघातले जे माझे ज्येष्ठ नागरिक आहेत ते माझे वडीलधारे आहेत, आणि इथं बसलेले माझे युवक आहेत, आणि आलेले नसलेले किंबहुना या मतदारसंघातले माझे युवक बांधव हे सगळे माझे भाऊ आहेत. मी कधीही नेता स्वतःला म्हणून घेत नाही, मी कधीही नेता म्हणून मिरवत नाही. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, आणि हे समोर बसलेला आणि हा कराड उत्तर मधला सगळा परिवार म्हणून मी सगळ्यांच्या बरोबर काम करतो. समाजातला सामान्य घटक कसा पुढे आला पाहिजे, सामान्य माणसाला कसा हाताला काम मिळालं पाहिजे. मगासपासून बघितलं अनेक वक्ते बोलले, कधी यांना न्याय मिळाला असता का? वेळ झाला, तुमची मी माफी मागतो, तुम्हाला 2 तास बसायला लागेल, थंडी आहे सगळं, परंतु इथं जो एक एक कार्यकर्ता बनतो ना, हा भविष्याचा महाराष्ट्र आणि देश घडवणार आहे. भविष्याचा कराड उत्तर, स्वाभिमानी कराड उत्तर घडवणार आहे. त्या कार्यकर्त्याला बोलण्याची आपल्याला संधी दिली पाहिजे. मी किती बोललो, मी किती चांगला बोललो, त्याच्या पलीकडे जाऊन माझा सामान्य कार्यकर्ता काय बोलला, तो किती चांगला बोलला, याला महत्व आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. मित्र, आज विकासाच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण मिळून एकत्रित काम करू. तुम्ही मला फोन करा, तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, काही शेतकऱ्यांचे विषय असतील, काही विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील, इथं काहीतरी बसची अडचण आहे, एक 10 दिवसात तुम्हाला बस चालू करू. सुहासराव, चिंता करू नका, 10 दिवसात वडोलीतनं बस चालू होईल. इथं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे की शेतकऱ्यांना 24 तास लाईट पाहिजे, दिवसा लाईट पाहिजे. मी सांगितलंय 30 तारखेच्या 28 फेब्रुवारी किंवा 1-2 मार्च अगोदर इथं सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, त्यामध्ये शंका बाळगण्याची गरज नाही. हे सगळे विषय आपण मार्गी लावू. परंतु आजचा विजय इथंच सोडून उद्या कोणाच्या तरी आमिषाला बळी न पडता आपली जी घट्ट मूठ आहे, ही घट्ट मूठ, ही वज्रमूठ आपल्याला कुठेतरी पुढे चांगल्या दिशेने जाण्यासाठी एकत्रित ठेवली पाहिजे. आजच ग्रामपंचायतच्या निवडणुकाची घोषणा मला वाटतं विकास साहेब झालेली आहे. 2-2.5 महिन्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. आपल्याला पुढची सगळी इलेक्शन
की स्वाभिमानी इलेक्शन आपल्याला लढायचे आहे. कराड तालुक्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे आपल्याला. या तालुक्यातला प्रत्येक संस्थेमध्ये आपली चांगली माणसं गेली पाहिजे. ही विद्याताई आता निवडून आली, आपली लढाई संपली नाही. आता लढाई खरी कार्यकर्त्यांची लढाई आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये प्रत्येक माझा कार्यकर्ता तिथं गेला पाहिजे. ती संस्था चांगली चालवली पाहिजे, ग्रामपंचायत चांगली चालवली पाहिजे. अनेक ठिकाणी काही चुकीचे धंदे चालू आहेत, ते चुकीचे धंदे बंद झाले पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. पुढची जी काही काळ असेल त्या काळामध्ये ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुका हे वज्रमूठ धरून आपण सगळ्यांनी लढायचे आहेत. मगाशी अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की 29ला आपण थांबायचं नाही. मी तुमच्या विचाराशी सहमत आहे आणि खरंच थांबायचं नाही. आपल्याला कशी लढायची, कट लढायची, कशी निवडणूक लढायची आपण त्या वेळेला ठरवू. परंतु 2029च्या विधानसभेमध्ये नो कॉम्प्रोमाइज. आता आपल्याला काय देऊ नाही देऊ, काय दिलं नाही दिलं तरी आपण खुश आहे. परंतु जसा आपण आता जिल्हा परिषदला जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन आपण निकाल मिळवला, तसाच 2029ला सुद्धा आपण जनतेच्या समोर जायचं लक्षात घ्या. आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी तन मन धन अर्पित करून आपण सगळ्यांनी भविष्याच्या काळामध्ये आपण एकत्रितपणे राहू, पुढचा विकास एकत्रित करू आणि जे स्वप्न यशवंतराव चव्हाण साहेबांचं अपुरं राहिले ना स्वप्न, ते स्वप्न आपण सगळ्यांनी पूर्ण करायचं आहे. या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री अतिशय सुंदर काम करतात. त्यांच्या विचारानं हा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ पुनर्बांधणी करण्यासाठी, या कराड उत्तर मधल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी एक वज्रमूठ करून एकत्रितपणे आपण लढूया, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी जे माझे सवंगडे हरले असते तरी माझ्या दृष्टीनं हरलेले नाही, तेही विजय माझ्या दृष्टीनं उमेदवार आहेत. त्यांनाही काही लागल ती मदत, जी लागल ती ताकद निश्चितपणे रामकृष्ण वेताळ 24/7 उभा करेल. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, आपल्या उमेदवारांच्या निवडून आणण्यासाठी काम केलं, ज्यांनी आपला वेळ, पैसा, काम सगळं सोडून अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी वेळ दिला, त्यांचे सुद्धा शतशः मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या कोपर्डे जिल्हा परिषद गटातल्या अनेक मतदार बंधू भगिनींनी जे आपले उमेदवार निवडून आले, विद्याताई वेताळ यांना तुम्ही निवडून दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. खरं तर ज्यावेळेला जिल्हा परिषदला तुम्ही निवडून जाताय त्यावेळेला तुम्ही या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या नागरिकांचे जिल्हा परिषद सदस्य आहात. इथून पुढच्या काळामध्ये आपण या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या नागरिकांची सेवा देण्यासाठी विद्याताई तुम्ही काम करावं. या जिल्हा परिषद गटामध्ये मन तन धन उतरून लोकांची सेवा करावी. जे पराजित उमेदवार झाले त्यांनी खचून न जाता निश्चितपणे पुढची लढाई तुमच्याच खांद्यावर असणार आहे. तुम्ही भविष्यामध्ये महादेवराव अजून चांगली लढाई लढायची आहे, त्यासाठी न खचता भाऊ तुमच्या पाठीशी आहे. निश्चितपणे आबा आम्ही तुमच्या सगळ्या पाठीशी आहेत. तुम्ही ही लढाई प्रामुख्याने लढावी अशी विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. तुमचे ऋण माझं कुटुंब, आम्ही लढलेले उमेदवार आयुष्यभर विसरणार नाही, एवढा शब्द आपल्याला देतो. इथून पुढच्या काळामध्ये जे काही काम असेल ते निश्चितपणे माझ्यापर्यंत पोहोचवण्याचे आपण पोचवावं. मी निश्चितपणे ते काम सोडवण्यासाठी प्रयत्न करेन, एवढा शब्द देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासूनचे आभार मानतो. माझ्या वाणीला विराम देतो.